आता बातमी आहे नांदेडच्या किनवटमधून। किनवट तालुक्यातील मंडळ सिंदगी मोहपूर येथे आज छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर उत्साहात व मोठ्या प्रतिसादात पार पडले। शासनाच्या शासन आपल्या दारी या संकल्पनेवर आधारित या शिबिराचा उद्देश ग्रामीण भागातील नागरिकांना विविध शासकीय सेवा व योजनांचा लाभ थेट त्यांच्या दारापर्यंत उपलब्ध करून देणे हा होता। या शिबिरामुळे नागरिकांना विविध दाखले व कागदपत्रांसाठी तहसील कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची गरज भासू नये यासाठी महसूल, कृषी, आरोग्य व समाज कल्याण आदी विभागांचे स्वतंत्र स्टॉल्स उभारण्यात आले होते। महसूल विभागाकडून उत्पन्न दाखले, जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमिसाईल तसेच 7/12 उतारा दुरुस्तीबाबत मार्गदर्शन व अर्ज स्वीकृती करण्यात आली। कृषी विभागाच्या वतीनं पीक विमा योजना, नमो शेतकरी योजना तसेच कृषी अवजारांवरील अनुदानाबाबत शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली। आरोग्य विभागाकडून नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली। तसेच आयुष्यमान भारत आरोग्य कार्डचे वाटप आणि लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात आली। समाज कल्याण विभागाच्या वतीनं संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा योजना तसेच दिव्यांगांसाठी विविध योजनांचे अर्ज भरून घेण्यात आले। या शिबिरास तहसीलदार डॉक्टर शारदा चौंडेकर, नायब तहसीलदार रफिक शेख, मंडळ अधिकारी देविदास कांबळे, तलाठी रोहिणी माने, शालन मेंढके, आदिनाथ डुकरे, निराधार योजनेचे आवाल कारकून संदीप तागड, महसूल सहाय्यक HG भिसे, ऑपरेटर शुभम पवार तसेच पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, स्वस्त धान्य दुकान चालक, अंगणवाडी सेविका व मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिबिरादरम्यान अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या तक्रारी व समस्या ऐकून अनेक प्रश्नांचे जागेवरच निराकरण करण्याचा प्रयत्न केला। सिंदगी, मोहपूर व परिसरातील गावांसाठी हे शिबिर अत्यंत उपयुक्त ठरले। यामुळे नागरिकांचा वेळ व पैशांची बचत झाली। अनेक प्रलंबित कामांचा निपटारा एकाच छताखाली झाला आणि विविध शासकीय योजनांची माहिती तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचली। ब्युरो रिपोर्ट, GK न्यूज, किनवट, नांदेड। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी, सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची।